गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वाजली आहेत आता 5 आणि आम्ही निघालो आहोत एका छोट्याशा ट्रिपवर. सडन प्लॅनिंग झालं होतं ह्या ट्रिपची. कुठे चाललो आहे आपण पुढे बोलूयात. रेडी स्टेडी फॉर गो निघालो होतो आम्ही आता. म्हणजे 6:30 झाली आहे. 2.5 ते 3 तासाचा अंतर. 3 तास लागतील. बघूयात. गर्दी असावी. चाकण रोड आहे तर 100% तिथं ट्रॅफिक जाम असतेच. पण बघूया जितकं लवकर कव्हर करेल तितकं लवकर कव्हर करूया. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर निसर्गरम्य आणि नयनरम्य असलं ठिकाण म्हणजे भीमाशंकर. आज आपण तिकडचा प्रवास करायला निघालो आहोत. घाट, धुके आणि हिरवाईने भरलेला हा प्रवास नक्कीच राहणार आहे. तुमचं मन अगदी ताजं करून जाणार आहे. आपण जाणार आहोत मंचर मार्गाने. हा रस्ता अगदीच सुंदर आहे आणि ह्या प्रवासाला सुमारे 2.5 ते 3 तास लागायला हवेत. रस्त्यात छोटी छोटी छान छान गावं आहेत आणि वाटेचं सौंदर्य खूप छान आहे. बघा, पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे तर हवामान मस्त मूडमध्ये आहे आणि आपणही मस्त मूडमध्ये ह्या भीमाशंकर ट्रिपची सुरुवात करूया. हाय गाईज, 8 वाजेला 10 मिनिटं बाकी आहेत. आम्ही निघालो होतो 6:30ला डॉट. 6:30ला मी गाडी बाहेर काढली होती. अजूनही पुण्यातच. चाकण सोडला आता, जस्ट चाकण सोडलं 5 मिनिटापूर्वी. ट्रॅफिक, भयानक ट्रॅफिक आहे. आपण नुकतंच मंचर गाठलेलं आहे. येथून साधारणतः 200 मीटर नंतर आपण हायवे एक्झिट करणार आणि तेथून आपली सुरुवात होणार ॲक्च्युअल भीमाशंकर ट्रिपला. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं सौंदर्य नवाने उलगडतो. तो नजारा, ती हवा, असं काही अनुभवताना वाटतंय की ही ट्रिप आठवणीतून कधीच जाणार नाही. सह्याद्रीने स्वागत एकदम रॉयल केलं. धुकं, हलका पाऊस आणि मस्त थंड. असं वाटलं जणू स्वागत आहे असंच म्हणतोय तो. जणू काही निसर्गाने स्वतःच आमच्यासाठी दरवाजे उघडलेत. असं वाटत होतं जणू आम्ही कुठल्या खास पाहुण्यांसारखेच आलो आहोत. हलका पाऊस आणि मस्त थंड हवा, सगळं इतकं परफेक्ट वाटत होतं. पाऊस, हवा, दृश्य सगळं जणू आमचा अनुभव दुप्पट करण्यासाठीच आज प्लॅन केले गेलेलं. हर हर महादेव. गर्दी फार असल्याने आम्ही कार पार्किंग क्रमांक 2ला पार्क करून आता निघाला आहोत मंदिराची दिशेने. पाऊस चाललाय, पार पाऊस आहे आज. आणि 1.5 ते 2 तास लागतील असं सांगण्यात येतंय. बघूया.
मंदिरात प्रवेश करतोय आता. भीमाशंकर मंदिर भगवान शिवाचे 6वे तीर्थंकर. असं मानलं जातं की कुंभकर्णाचा मुलगा भीमा याचा वध येथेच भगवान शिवाने आणि त्यानंतर भीमाशंकर या नावाने स्थान ओळखलं जातं. मंदिराचं बांधकाम साधारणतः 13व्या शतकातील मानलं जातं. सुरुवातीला हे एक साधं दगडी मंदिर होतं, पण नंतर नाना फडणवीसांनी 18व्या शतकात याचा जीर्णोद्धार करून असं स्वरूप दिलं आहे. मंदिराचं वास्तुशिल्प नागर शैलीत आहे. काळ्या दगडात कोरलेलं शिखरावर सूक्ष्म नक्षीकाम आणि प्राचीनतेचा गंध अजूनही जाणवतो. इथं मुख्य गर्भगृहात भगवान शिवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे आणि असं म्हणतात की इथूनच भीमा नदीचा उगम सुद्धा होतो. भयंकर गरमी आहे, भयंकर. पाऊस चाललेला, आता असली गरमी होते ना. हीट काय गरमी. भीमाशंकर आलो म्हणल्यावर ट्रेकिंग तर व्हायला हवी. ट्रेकिंग तर नाही होते, पण वॉकिंग नक्की करतोय आम्ही. ठीक आहे, पण जवळच आहे. पार्किंग टूला आपली कार आहे. इथून मोजून एक 10 ते 15 मिनटं लागायला हवी पायी. तर मी प्रेफर केलं की पायी जाऊयात. नाश्ता केला होता, तोही जिरवायचा आहे. मंदिराच्या आजूबाजूला अभयारण्य आहे आणि तिथली शांतता मनाला एक वेगळी शांती देते. मंदिराभोवतीचं अभयारण्य आणि ती शांतता जणू निसर्ग स्वतः ध्यान लावत बसलाय असं वाटतं. फायनली आम्ही निघालो आहोत परतीच्या मार्गाने. 15-20 मिनटं लागलीत फक्त दर्शनाला. आम्ही गाडीमध्ये होता त्याने आम्हाला सांगितलं की 1.5 तास लागतील. 1.5 तास काही लागले नाही. पण चला, दर्शन व्यवस्थित झालं. फक्त दर्शनाचाच प्लॅनिंग होती आमची. बाकी वगैरे एक्सप्लोअर करायची काही प्लॅनिंग नव्हती. एक्सप्लोअर आम्ही नेक्स्ट कधीतरी करूयात. चला, आता परतीचा मार्ग बघूया. कधी कधी प्रवास ठिकाणापेक्षा जास्त काही देऊन जातो. येथे मिळालेली शांतता, दृश्य आणि क्षण सगळंच मनात राहणार. ही ट्रिप फक्त प्रवास नव्हती, एक अनुभव होता. रस्ता, पाऊस आणि सह्याद्री सगळंच मनात राहणार. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एकदा नक्की या. भीमाशंकर खरंच आत्म्याला स्पर्श करतात. लंच ब्रेक आमचा. लंच ब्रेक. हां ते मिसळ.
रात्रीचे 8:30 झालेत. आम्ही ऑलमोस्ट 3:34च्या दरम्यान पुण्यात पोचलो. ट्रॅफिक फार होती. जास्त काही शूट नाही केला. आता करतो एडिटिंग. म्हणजे एडिटिंगचं काम चाललं आहे. आणि गार्गीचा आवडता मूवी जाट. कोणीतरी मूर्खाने ना ते पोल पाडला. कॅमेरे होते त्यावरती. अरे बापरे, नुकसान झालंय तर. भयंकर नुकसान आहे.